नमस्कार. तर झाला आता संध्याकाळचा टाइम आपला. तर आपलं संध्याकाळचं पण घर असं असतंय, सकाळचं पण असंच असतंय. हाय का ओके मध्ये सगळं घर वीर पुसून अशी भांडी बिंडी तेवढी कपडे तेवढी शोभा घालवते. पण आता कपडे ठेवायला जागा नाही तर काय करणार आहे का नाही. तर एवढा आपला छोटासा परिवार, छोटासा परपंच म्हणायचं आणि राहायचं. तर पावसाने कपडे वाळणार ती मग मी असे आणि तर लावली ती आणि बाहेर पण असे कपडे आहे त्यामुळं. तरी दादासाठी दादा कुठे गेलाय कुठे शिरला व्हिडिओ करताय काय? हा बस त्याच्यावर लय लक्ष ठेवायला लागतंय. ती शिरलाय बाथरूम मध्ये. पडलीस ना बस मी इथंच बसते. परत अजून अंधारचा तुला उशीर होतोय. तर चला आता हे झालंय बाथरूमचं ते आता त्याला नेते घरात. अहो ते गुरं वळवलेले तरी ती बरं पण लेकरं वळवायची म्हणल्यावर नाही तर आचिट झालंय मला या शिरगावात येऊन खरंच. तर असा खेळ चाललाय ते तिकडं फुगवते आणि याला फुगा हे करते. असं जरा खेळायला पाहिजे. तसं बी आपल्याला दम निघत नाही तर लेकरू आहे शेवटी. तर चला आता मला स्वयंपाक करायचा नव्हता पण आता भाऊजीचा फोन आला. मला म्हणलं की 2 चपात्या माझ्यासाठी कर. मग आता त्यांच्यासाठी अजून पीठ मळावं लागेल मला. मी काय त्यांना विचारलं नाही अजून रातताय कुठं आहे त्या का स्वयंपाक करायचा आहे काय नाही अगं नाही माहिती नसल्यावर बसली मी. तर आता करते 2 चपात्या म्हणजे 4 करावं लागतील आता दोघा भावांना भात वरण असं थोडस मिरचू करावं म्हणलं. भेंडीला तर कधी मुहूर्त येतोय तर आता उद्या सकाळ लवकर उठून आणि चिरून हे करते. तर या पावसानं काय सुधर नाही हो का अजून रमझिम यायला लागली. झाला का खेळ झाला का चला मग. शांत बसत नाही हो कोणाला तर खोडी करेल का असं वाटतं. भीती वाटते अजून काय कोणाची खोडी केली नाही त्या पण भीती वाटते. चल चल वय ते घे. बघ मी म्हणलं का नाही शॅम्पू टाकल्यावर होतं या. तिचं बी ते असलं संपलं होतं तिला म्हणलं थोडंशी शॅम्पू आणि थोडंही टाक म्हणलं. अजून काय टाकलं लिक्विड टाकलं. तर लिक्विड आणि ते टाकलं तिनं ते व्हायला लागलं फुगा. एक पॅन्टीला किती बी कसल्या बी पॅन्टी आला पण ती एक पॅन्टीला असतेच तरी बरं आहे तसं. एक हात पॅन्टीला आणि एक तोंडात तर जात नाही आपल्या दोन्ही हात गुंततात त्याच्यामुळं हो घरात. वरणाची डाळ शिजवून ठेवली आणि इथं भात इथं असा. तर तुम्हाला दाखवायसाठी हे केलंय अजून हे गरमच आहे. आणि इथं एवढंसं पीठ मळलंय तर किती चपात्या लाटून सोडतोय हाय का. अचानकच आला आता तुम्ही बाहेर घरात येईल ते तर एवढा मोठा पाऊस आहे. आणि जेव्हा मला वाटलं ते कशाचा आवाज येतोय म्हणून बाहेर आले मी तर एवढा मोठा पाऊस आहे. अचानकच कधी पण येतोय कधी पण जातोय. तर रोज पडतो या तुम्हाला आज दाखवावंच म्हणलं. आता ही पावसात भिजत येते का कसं येते काय माहिती आहे का. तर मला का शेतपाच्या ताईचा सारखा फोन येतो की आमच्या इकडं पाऊस नाही. तर बघा ताई आमच्या इकडं पाऊस कसा आहे म्हणजे तर आपण राहतो तिथं तर आमच्या इथंच म्हणावं लागतं आहे का नाही. त्यामुळं बघा पाऊस आणि ते मला वाटतं ती पायपातनं पाणी येते वाटतं वरच्या सलाबमधनं कारण का आम्ही तळ मजल्यावर आहे. काय करायचं काय नाही.
ज्याला गरज असते त्याला येत नाही पाऊस आणि शेरगावात असा पाऊस. तर घेते दरवाजा लावून. तर असाच पाऊस लागला तर ते कसं यायचं कसं नाही तर काय माहिती. आणि आता वाजले तर 7-7:30 वाजले त्या. तरी पण म्हणलं तुम्हाला दाखवावं. आणि मला काय झालं यात काय माहिती ते झाले हातपाय गाडले झाले ते त्यामुळं काय काम पण करू वाटत नाही. पण आता म्हणलं नुसतं एक थोडीशी बटाट्याची भाजी आणि भात करावं. चपात्याच्या काय नको नाद लागायला कारण का आपण 5 किलो धन आणलेलं. आता उद्या तेवढं त्यांचा भागल ह्याचा डब्याचा. मग त्यामुळं आणि त्यांना तर सकाळी मी 4 चपाती देते. 4 किंवा 3 किंवा 3.5 असं देते. आणि रात्री बी करायचे नव्हते पण भाऊजी आलं. मग भाऊजींना फोन केला मला की चपात्या ते कर म्हणून माझ्या वाटणीत. मग त्यांच्या वाटणीत चपाती केल्या. रात्री हे केलं वरण भात परत मिरच्या दळल्या होत्या. मिरचू करेन म्हटलं होतं पण मिरचू काही करणं झालं नाही. तर मला बोलू नको अजिबात बोलायचं नाही. तर मी याला आले मारले बघा. बाहेरच जातो या बाथरूमचं एक सोंग येतं या एक निमित्त चावी तर इथंच असते बाथरूमची एक निमित्त की बाहेर चाललो आणि पुणे तर उगाच तिकडं बांधकाम ते चालू आहे. पुन्हा तर घरात शिर तिकडं पलीकडलं म्हणजे जेबीमचीच आहे ते पण. तर त्यांच्या एक लहान आहे बाळ 1-2 वर्षाचं असेल 2-1 वर्षाचं असेल. तर तिथं जातो त्यांच्या संगत गाड्या खेळतो आणि उगाचच बोलल्या तर काय आहे का नाही बिनकामाचा. त्याला मी लय बऱ्या सांगितलं की तू दादा घराच्या बाहेर निघत जाऊ नको. तुला बाथरूम आलं तर मी सांगेन मला नेत जा मी हे करते. त्याच्यामुळं मी घरातलं काम सुद्धा मी तसं ठेवते की बाबा शेरगाव आहे कुठं गेला कुठं काय झालं तर काय करायचं. त्यासाठी मी इतकं तर लक्ष ठेवून इतकं तर डोकं तर जड झालंय म्हणताय का नाही. आईच्या इकडं लावला तर तुम्ही तर बघितलं ते सगळं तोंडावर नकाचं वरबडलेलं ते सगळ्याचा मार खाऊन यायचा. मग ही असलं लिकरू का मला जन्माला दिलंय. मला ह्याचं एक वैताग येतोय. त्याला बोलल्याला कळत नाही की त्याला खवळायला कळत नाही त्याला काहीच कळत नाही. मग कसं काही इतकंही झालंय. त्याचं झालं आता शाळेचं नुकसान पण आहे ते आहे महिनाभर. आणि त्या मॅडमनं असं बी केलंय 1 महिना जाऊन शाळेत त्याला पुस्तकं पण दिली नाही ते आणि त्याला काहीच नाही. मग आता आपल्या फिक्स शाळेत आहे म्हणल्यावर त्याला महिनाभर 1 आठवडा माणूस वाट बघतं 2 आठवडं बघतं. हिनं 1 पुरा महिना त्याला काही दिलं नाही. याशिवाय गरिबांनी कुठं सुद्धा नाही कुठं म्हणजे कुठंच नाही. आणि आता मला सकाळी भावाचा फोन आला की त्याला शाळेत पाठवते मॅडम मला फोन करते. आता त्या मॅडमचा नंबर असता तर मी तिला थोडंसं बोलली असते त्या मॅडमला की तू असंच बाहेरगावची लेकरं आल्यावर असं शिकवते का म्हणून. गावातल्या गावात असल्यावर आता मस्त माझे आई बापा आहे की भाऊ आहेत पण ते झालंच का नाही. त्यांनी इतकं तर डोकं जाम झाले माझं का नाही लईच झाले. आता नुसतं सण साफ करतोय नुसता डोक्याला. अहो माझ्या तायडानं मला असं 1 मिनिट सुद्धा त्यांनी मला कुठं ताप दिला नाही. एकदाच तिनं मला महागाई बोलवली तर मी एकदा ह्याच्यापेक्षा बारके होते तेव्हा एकदाच तिला मारलं होतं की असे उलटी बोलतील का म्हणून. तेव्हापासून तिनं ते पहिले सुद्धा जात नव्हते. तेव्हा एकदा तिनं मार खाल्ला होता माझ्या हातचा उलट बोलतील का म्हणून. तर तिचा अजून 1 शब्द सुद्धा मला अजून उलटा नाही. मशी बोलत नाही उलट काय नाही घरात नाही करत नाही. पण उगाच आहे का नाही फिरायचं मग मला नाही पटत. कोणाच्या घरी कोणाच्या दारीत गेलेलं. आता पोरगी 16 वर्षाची झाली तर माझ्या कोणाच्या दारात नाही माझी शेजा बाजाराच्या. लय अवघड झालंय. नुसतं डोक्यातनं चक्कर गेलेलं नाही असं डोळं घेऊन डोकं आणि डोळं असं डोळ्याला अंधार यायला झाले आणि डोकं भेगायला लागले.
पण म्हटलं तुम्हाला दाखवा पाऊस किती आलाय किती नाही ते. आता म्हणतोय भूक लागली तेच त्याला थोडासा चहा करून त्यांचा फोन लावला, त्यांना शेजारी येतात तर त्यांचा पण मोबाईल घरीच आहे. आधीच कामधंद्याला नाही मी त्याचं एक टेन्शन, नवरा मस्त आहे म्हणत नाही, पण आपल्या जेव्हा असतं की तेवढाच आधार होईल त्याचा, तेवढाच आधार होईल त्यांना, पण काय नाही. तर चला घेते चहा करून.